रवीजी, परवा माझ्या वाचनात आलं की इंडियामध्ये 800 मेट्रिक टन सोनं आहे. त्याच्यापैकी 500 मेट्रिक टन हे अब्रॉडमध्ये आहे. राईट. मग ते वॉल्टमध्ये ठेवलं असेल, कुठल्या स्वरूपात ठेवलं असेल. 300 इज इन यूज. मग त्याच्यातलं काही रिझर्व्ह बँकेकडे असेल, मग बाकी सगळं मास ऑडियन्सकडे असेल, असं सगळं होतं. म्हणजे प्रत्येक क्षणाला भारतामध्ये सगळ्या समाजांमध्ये प्रत्येक कुठलाही सुखाचा क्षण असू दे, सोनं हे घेतलंच जातं. मग ते नाव ठेवायचं असू दे, बारसा असू दे, एंगेजमेंट पासून ते अगदी वेडिंग एव्हरीथिंग, हे सगळं सोनं 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 सगळं सोनं खरेदी आहे. आणि मग हे होत असताना मला प्रश्न नेहमी पडतो की हे रुजवलं कसं गेलं असेल समाजामध्ये आणि ह्याचा समाजावर किती मोठा इम्पॅक्ट आहे. तुम्हाला रोज डे टू डे काही ना काही एक्सपिरियन्सेस येत असतात. सो मनोज, ह्याच्यामध्ये आहे ना, सर्वात महत्त्वाचं समजून घेण्यासारखं काय आहे माहिती आहे? जे पॉवर आहे ना गोल्डची, जे व्हॅल्यू आहे, पैशाच्या टर्म्समध्ये मी नाही म्हणत आहे, इन टर्म्स ऑफ एव्हरीथिंग, इट्स हमंगस. इट्स लाईक नेक्स्ट लेवल. म्हणजे तुम्ही मॅच नाही करू शकत गोल्ड येत्या काही काळामध्ये काय होणार आहे, काय होता, काय आहे आणि काय होणार आहे. इट्स अबाव युअर थिंकिंग लेवल. आपण जर छोट्या क्षणापासून स्टार्ट करू की इंडिया, एक आपल्या भारतामध्ये ना एक कल्चर आहे सेविंग करण्याचा. तुम्ही यदाकदाचित तुम्हाला आठवत असेल, तुमचे आई वडील किंवा आजोबा आजी, तुमचे आई वडील, तुम्ही, ह्या 3 जनरेशन्सला तुम्ही ह्यांना इव्हॅल्युएट करा. तुम्ही बघाल, जर तुमचे आजोबा आजी 100 रुपये कमवत असतील तर 80 रुपये ते सेविंग करायचे, 20 रुपयेमध्ये घर भागवायचे. मग तुम्ही तुमच्या आईवडिलांना कम्पेअर करा. ते 60 रुपये सेविंग करायचे, 40 रुपये खर्च करायचे. तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट करा. तुम्ही 30 रुपये सेविंग करत असाल आणि 70 रुपये तुमचे EMI, XYZ, होटलिंग XYZ तिथं खर्च करताय. तर हा सेविंगचा जो कल्चर आहे ना, हा इंडियामध्ये आपल्या एन्शंट टाईमपासून आहे. की बाबा तू इवन दो आजही जर जन्माला आला ना, तर आपण गिफ्ट करताना फर्स्ट बर्थडे, सेकंड बर्थडे असेल ना, तर एक पिगी बँक देतो त्याला. काय अर्थ आहे त्या पिगी बँकचा? पिगी बँक मीन्स व्हॉट? यू कीप सम मनी इनसाइड इट. ठीक आहे. तो छोटा बाळ पण घेतो आणि मस्तपैकी आतमध्ये तो साठवत जातो, त्याला मजा येते त्या पिगी बँकमध्ये. तर तो जो कल्चर आहे हे आपण आपल्या मुलांना शिकवतोय. आणि देर इज नो सेकंड ऑप्शन फॉर द बेस्ट इन्व्हेस्टमेंट अदर दॅन गोल्ड. तुम्ही तुमच्या मुलांना समजा एक महिन्याचा बारसं आपण करतो मुलांचं, बरोबर आहे, किंवा फर्स्ट बर्थडे करतो. लोक युजली ट्राय करतात की मी त्याला सोन्याची अंगठी द्यावी, चेन द्यावं, पेंडंट द्यावं, काय का होईना पण सोनं किंवा चांदी द्यावं. रिझन हे नाही आहे की सोनं चांदी दिल्याने काही हे होतं. रिझन हे आहे की ह्याची व्हॅल्यू आहे की उद्या त्या मुलांनी वापरलं. त्यांनाही माहिती आहे की मी बारसामध्ये ज्यावेळेस अंगठी देतोय, माझ्यासारखे 10 लोक अंगठी घेऊन येणार आहे. तर काय बोटातमध्ये 10 अंगठ्या घालून बाळ कधी फिरत नसतो किंवा चेनी घालून फिरत नसतो. तो एक व्हॅल्यू आहे त्या मुलाला, किंवा हां, आम्ही एवढं तुम्हाला कॉस्टली आयटम दिली आहे आणि ह्याची कॉस्ट कमी नाही होणार आहे, ही परत ह्याच मुलाला पुढं कधी ना कधी कामाला येणार आहे. तर त्यासाठी गोल्डला प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणात किंवा प्रत्येक ओकेजनला परचेस केलं जातं. तुम्ही गुढीपाडवा आला, आपल्याकडे एवढे सण आहे, प्रत्येकाला गोल्डशी रिलेट केलं जातं की नाही गोल्ड घ्यायला पाहिजे. एक ते आहे ना, एक प्रकारचं एक सवय लावण्यात आली आहे आपल्याला की प्रत्येक वस्तूला सोन्याशी कनेक्ट केलं आहे. कारण सोनं हे खूप पॉवरफुल टूल आहे तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या सेविंगसाठी, आज आणि उद्यासाठी. काही का होईना, काही जरी झालं, किती काय झालं, पण तुमच्या हातात जर एक अंगठी असेल ना, तुम्ही त्याच्यावर कॉल घेऊ शकता. आणि समजा तुम्ही बाहेर देशात आहे, काही प्रॉब्लेम आला, समजा तुमचं पर्स हरवलं, बॅग हरवली, काही जरी झालं, पण एक अंगठी असेल ना, तुम्ही त्याला जाऊन कन्वर्ट करू शकता. दिस इज पॉवर ऑफ गोल्ड. मी नेहमी म्हणत असतो की गोल्ड हा देवानी छापलेला पैसा आहे. इट्स नॉट यू अँड मी, इट्स नॉट कोणताही बॉर्डर त्याला हे नाही करू शकत. हे देवानी छापलं आहे. जर एखादी कंट्रीची इकॉनॉमी गोल्डवर ठरवली जाते की तो किती करन्सी प्रिंट करेल, त्याला बॅकअप गोल्ड पाहिजे, म्हणजे त्या गोल्डची व्हॅल्यू काय झाली, तो किती प्रेशियस मेटल आहे, ह्याचा अर्थ की आपल्याला जर एखादी कंट्री त्याला जर एवढं व्हॅल्यू देत असेल, तर तुम्ही आणि मी का नाही द्यावी, का त्याला सुरुवात नाही करायची. मी बरेच लोकांना म्हणत असतो की, किंवा मी बघितलं आहे की आज समजा 70,000 गोल्ड झालं,
तर तो घाबरतो, अरे बापरे 70 झाला आता मी नाही घेऊ शकत, 75 झाला आता मी नाही घेऊ शकत, 80 झाला आता मी नाही घेऊ शकत. बरोबर. अरे ज्यावेळेस 50,000 झाले होते हीच लोक म्हणत होती नाही आता 50 झाला आता मी नाही घेऊ शकत. तर 50ही आज त्यांना 50,000 स्वस्त वाटतात, त्या काळी ते महाग वाटत होतं. प्रत्येक स्टेपला गोल्ड येत्या काळी वाढतच जाणार आहे, ह्याच्यात कोणताही प्रकारचा ड्रॉप येणार नाही. मे बी शॉर्ट टर्म ड्रॉप येऊ शकतात, ते डिपेंड करतो जिओ पॉलिटिक्सवर की कमी होत आहेत जास्त होत आहेत. पण आणि हे कमी नाही होणार आहे. म्हणून आपल्या इंडियन कल्चरमध्ये प्रत्येक क्षणात लग्न असू द्या, बारसं असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, गोल्डला नेहमी एक इम्पॉर्टन्स या रिझनमुळे मला वाटतं दिली जाते. आणि ही जी हे जे आहे हे ट्रेंड हे ऑलरेडी आपल्या ॲन्सेस्टर्सनी सेट करून ठेवलेत की बाबा हां तुम्हाला मे बी आपल्या घरात असतो की बाबा नाही ही माझी आजीचं आहे, हे माझ्या आजीच्या आजीचं आहे, हे त्याच्या आजीचं आहे. ती लिगसी ती लोक फॉलो करतात. मे बी डिझाईन इज नॉट गुड बट त्याला ती व्हॅल्यू आहे. हे आत्ताचं सोनं नाही आहे, खूप अगोदरचं सोनं आहे. अहो सोन्याची किंमत तीच आहे. नाही 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 आत्ताचं नाही, हे अगोदरचं आहे. म्हणजे भावनिकदृष्ट्या भावनाही त्याला जुडलेल्या आहेत की हे माझ्या आजीच्या आजीच्या आजी मे बी कोणी दिलं माहीत नाही, पण आमचं खूप काय म्हणतात घराणेशाही दागिना आहे की बाबा हां हे त्यांनी दिलं, हे त्या काळाचं आहे. तर त्याला भावनाही जॉईंट आहे. त्या काळी त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं, आज त्यांनी किती रुपयाला घेतलं असेल, आज त्याची लाखोमध्ये किंमत झाली आहे. तर म्हणजे काय पाहिजे आपल्याला, त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन काय आहे. तुम्ही एखादं मुलाला खेळण्यासाठी व्हिडिओ गेम द्या 5,000चं द्या, 10,000चं द्या, त्याची व्हॅल्यू 0 आहे. फुटला 0. बरोबर. पण ज्यावेळेस एखादी चेन दिली, तो 5 वर्षाचा झाल्यानंतर ज्यावेळेस तो चेंज करायला जातो की आता माझा बाळ मोठा झाला, आता मला दुसरी चेन करायची आहे, ही चेन आपण देऊन ती चेन घेऊया. मग ती आई म्हणते हे बघ बाळा हे तुझ्या मामाने दिलं होतं बरं, आता आपण ही देऊया आणि तुझ्यासाठी नवीन चेन घेऊया. म्हणजे तो मामा त्या चेनमध्ये आजही इन्व्हॉल्ड आहे आणि येत्या 10 वर्षानंतरही इन्व्हॉल्ड असणार आहे, कारण त्या मुलाला माहिती आहे की ही चेन देऊन मी नवीन चेन घेतली आहे. बरोबर. तर म्हणून तो जो गोल्डसोबत जी लिगसी चालू आहे ना, ही नेहमी राहणार आणि राहायलाच पाहिजे. बरोबर. बऱ्याचदा आपण बघतो घरामध्ये 10 ते 20 हजाराचे कपडे आले तर त्याहूनही आनंद 10-20 हजाराचं सोनं खरेदी केलं तर असं वाटतं 1,00,000 रुपयाचं सोनं आपण खरेदी केलं, त्यामुळं तो आनंद एक वेगळाच असतो. पण असं तुम्हाला वाटत नाही का की म्हणजे आता आपण बघतोय की नव्या जनरेशनमध्ये सोनं खरेदीचा ट्रेंड चेंज होते. म्हणजे मग आता ऑनलाईन शॉपिंग आली, खरेदीचं तुम्ही जसं म्हणालात की आता आपण 30% सेव्ह करतो, 70% आपण आपल्या गरजा किंवा मग आपली हाऊस वगैरे त्याच्यावर खर्च करतो. पण हे सगळं जरी असलं तर सोनं खरेदीचा ट्रेंड थोडासा चेंज झाला आहे असं वाटतं तुम्हाला कुठं की तरुण पिढीचा? जर आपण जेनझीबद्दल बोललो, ठीक आहे, तर आजच्या तारखेला जी नीड्स आहेत ना नवीन जनरेशनच्या, ते चेंज होत चाललेत. बरोबर, ठीक आहे. पण त्याचं डिसिजन मेकिंग त्या वयामध्ये असतो. पण पुढं जाऊन ज्यावेळेस तो एका फॅमिली स्वतःचं सुरुवात करतो ना, त्यावेळेस त्याला हे लगेच कळून सुटतं की अरे आपण तर ही इन्व्हेस्टमेंट केलीच नाही. बरोबर. तुम्ही कोणत्याही इकॉनॉमिक्सवाल्याला विचारा, तो नेहमी तुम्हाला म्हणेल की तुमचा एक पोर्टफोलिओ गोल्डमध्ये असायलाच पाहिजे. बरोबर. तुम्ही आज इफ यू आर तुम्ही 22-25 वर्षाचे आहात, तुम्ही अर्न करत आहात, तर सर्वात पहिले तुमची रिक्वायरमेंट असते गॅजेट्सची. ठीक आहे, तुम्ही मोबाईल घेणार, लॅपटॉप घेणार, तुम्ही गाडी घेणार, तुम्ही मे बी चांगले कपडे घेणार, शूज घेणार, ओके, ऑल गुड, नो प्रॉब्लेम. पण ह्या सगळ्या डेप्रिसिएटिंग ॲसेट्स आहे. तुम्ही एकदा टाकले, इट विल डेप्रिशिएट, इट विल एंड अप विथ 0 कॉस्ट. हाच तुम्ही एक 25 वर्षाचा दुसरा मुलगा घ्या, ज्यांनी सिस्टमॅटिक इन्व्हेस्ट करून ठेवले गोल्डमध्ये. मी फक्त गोल्डच नाही म्हणत, यू मे गो फॉर स्टॉक मार्केट एज वेल, बट स्टॉक मार्केट पण वर खाली लॉसेस देऊ शकतात, पण गोल्ड देत नाही. जर तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट प्रॉपर वेनी करत गेले तर येत्या काही काळामध्ये तुम्हाला लक्षात येईल की ज्या गोष्टी तुम्हाला 25 ते 30 वर्षामध्ये तुम्ही जे घेतले, जर खूपच गरजेचं असेल, मोबाईल गरजेचा आहे घ्या, लॅपटॉप गरजेचं घ्या, खरंच गाडी गरजेची आहे का? अच्छा आहे, तर व्हॉट इज युअर रिक्वायरमेंट? जर तुम्हाला इथून ऑफिसला जायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला फॅन्सी गाडी घ्यायची आहे का? मी तेच म्हणतो, लाईफस्टाईल ना लोकांच्या चेंज होत चालल्या आहे, प्रायोरिटीज चेंज होत चालल्या. पण हा वेस्टर्न कल्चर जो आहे ना, हाच तुम्हाला हिट करणार येत्या टाईममध्ये. आणि आपल्या जी सेविंग्सचं जो कल्चर इंडियामध्ये आहे ना, त्यामुळेच आपण
कोविडच्या एवढा खतरनाक, एवढा भयंकर टाईममध्ये आपण इझिली वेआउटमध्ये बाहेर निघालो. बरोबर. इंडियामध्ये सेविंग हा कल्चर आहे, पहिल्यापासून आहे, म्हणून लोकांना हा त्रास झाला नाही. आपण म्हणतो वर्ल्ड सुपर पॉवर आहे US, ठीक आहे. कोविडमध्ये काय हालत झाली त्यांची? इंडियामध्ये झाली का? इंडियन पॉप्युलेशन इज त्यांच्यापेक्षा मच बिगर. तरी आपण एका सेफ आणि व्यवस्थित पोझिशनवर होतो. त्याचं रिझन काय आहे की आपल्याकडे ती सेविंगचं कल्चर होतं की काही जरी झालं तर माझ्याकडे बँकेत पैसे आहे किंवा माझ्याकडे सोनं आहे, मी ते विकू शकतो, हॉस्पिटलमध्ये पैसे भरू शकतो. काही जरी झालं तर माझ्याकडे तो बॅकअप आहे. तुम्ही हेच US मध्ये का नाही झालं? कारण त्यांच्याकडे काहीच नाही आहे त्या गोष्टीचं. त्यांच्याकडे सेविंग हा कल्चरच नाही आहे. किंवा आजही तुम्ही ज्यांची कोणी नवीन ह्यांना विचारा, त्यांना लाईफस्टाईल इम्पॉर्टंट आहे. लाईफस्टाईल इम्पॉर्टंट असायला पण पाहिजे, पण ज्यावेळेस तुमची इन्कम, तुमचं एक्सपेन्स, त्यामधला सेविंगचा पार्ट किती असावा हे खूप गरजेचं आहे इव्हॅल्युएट करणं. कारण काय होणार, एका काळी ज्यावेळेस तुम्ही म्हणणार ना की आत्ता मी सुरुवात करतो, मे बी द टाईम तुमचा मागं निघून गेला आहे. बरोबर. जो गोल्डन पिरियड होता त्याला कन्वर्ट करण्याचा, तो निघून गेल्यानंतर तुम्ही सुरुवात कराल. ठीक आहे, तुम्ही सुरुवात कधीही करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जो टाईम निघून गेला, जो डेप्रिशिएटिंग ॲसेटमध्ये आपण इन्व्हेस्ट केले, तेच जर आपण या ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट केले असते तर आज तुमचा पैसा ट्रिपलेट झाला असता. अगदी बरोबर. गोल्ड इज गिविंग अ रिटर्न ऑफ ॲन्युअली अराउंड 20 to 22%. मला सांगा कोणती वस्तू अशी आहे ज्याला तुम्हाला 22% रिटर्न मिळतं आहे वापरून सुद्धा, आणि नॉन पेरिशेबल आयटम. राईट. ठीक आहे, आपण एखादी जागा घेऊ शकतो, आपण रिअल एस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, पण तुम्ही 2 लाख, 5 लाख, 10 लाखामध्ये कोणती जागा येते मला सांगा? काय भेटतं तुम्हाला आजच्या तारखेला? 10 लाखामध्ये किंवा 15 लाखामध्ये, 2 लाखामध्ये, 1 लाखामध्ये, 50,000मध्ये आपल्याला कोणतीच जागा भेटत नाही. इवन स्टॅम्प पेपरच्या ड्युटी पण आपण भरू शकत नाही. बरोबर. तर वाय नॉट बाय गोल्ड? परचेस करा, ठेवा तुमच्याकडे, लेट युअर वाईफ, युअर स्पाऊस, युअर चिल्ड्रन त्याला वापरू द्या. एक टाईम येणार ज्यावेळेस तो, आणि हे घडलेलं आहे. मी तुम्हाला n नंबर ऑफ एक्झाम्पल्स सांगू शकतो, दाखवू शकतो, ज्या लोकांनी हळूहळू करून गोल्ड जमा केलं आणि एका काळी ज्यावेळेस त्यांना घर घ्यायचं होतं ना, त्यावेळेस हा गोल्ड त्यांनी सेल केला आणि त्याच पैशाने त्या घर खरेदी केलं. n नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहे माझ्याकडे, माझ्या कस्टमर्सच्या, ज्यांनी हळूहळू माझ्यासमोर सुरुवात केली आहे, माझ्या वडिलांच्या हाताने सुरुवात केली आहे, माझ्यापर्यंत ते आले आणि फीडबॅक पण देऊन गेले की रवी हे बघ, एवढं सोनं मी एवढ्या वर्षापासून घेत होती, आज मी हे सगळं तुला देते. मी स्वतः विचारतो, ताई का मोडत आहे हे सगळं? जागा घेतली का? हो, मी जागा घेतली आहे, मी इथं फ्लॅट घेतला आहे. आणि ती जी फिलिंग आहे ना, तो जो सॅटिस्फॅक्शन असतो ना त्या लेडीच्या, की बघ मी एवढं जमा केलं आणि आता मी हे देऊन मी हे करते, हा घर खरेदी करते, त्याचं ती हॅपीनेसच वेगळ्या लेवलवर असते. आणि हे पॉसिबल केव्हा होतो? ज्यावेळेस तो इन्व्हेस्ट करतो सिस्टमॅटिकली हळूहळू गोल्डमध्ये किंवा कोणत्याही मे बी दुसऱ्या ह्याच्या ॲसेट्समध्ये. मी नाही म्हणणार, पण गोल्ड इज वन ऑफ द सेफेस्ट ॲसेट. तुम्ही आज जागा घ्या 1 कोटीची आणि उद्या विकायला जा, तुम्हाला विकायला महिना लागेल, मे बी 15 दिवस लागेल, मे बी 2 महिने लागतील. आजच्या आज तुम्ही विकू शकत नाही. पण गोल्ड तुम्ही घ्या ना, 5 लाखाचं, 10 लाखाचं, 1 कोटीचं, 2 कोटीचं, 50,000चा, या दुकानात ठेवा, इथं चेक फाडलं, तुमचं सोनं, तुमचे पैसे तुमच्याकडे. किती इझी आहे ते. बरोबर. आणि हा जो कल्चर आहे ना इंडियामध्ये, आणि हा कल्चर कंटिन्युअस असायलाच पाहिजे. मी तर म्हणेल की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना ज्यावेळेस आपण ब्रॉटअप करतो, त्यांना काही व्हॅल्यूज देतो सोसायटीच्या, ज्यावेळेस आपण त्यांना शिकवतो एज्युकेशनबद्दल, त्यावेळेस ह्या गोष्टी पण त्यांना शिकवायला पाहिजे की काय आपल्याला पुढं जाऊन करायचं आहे किंवा आत्तापासून सुरुवात करायचं आहे. माझ्याकडे एक फॅमिली आहे, कस्टमर आहे माझी, टीचर आहे ती, ठीक आहे. येस, टीचर आहे आणि तिची मुलगी आणि त्याचा मुलगा, ठीक आहे, हे पण ट्युशन क्लासेस घेतात. आणि खास म्हणजे ही आई वेगळी इन्व्हेस्ट करते गोल्डमध्ये, मुलगाही करतो आणि मुलगी पण करते. त्यांची जी पण फीज येते ना, घर बाबा चालवतात, जे काही एक्सपेन्सेस आहे, पण हे तिन्ही लोक आपापल्या जे काही पैसे येतात प्रत्येकाने आपापलं, आणि एज जास्त नाही आहे एकदम, म्हणजे मला वाटतं त्यांच्या मुलांचं वय तर मला वाटतं हार्डली 25, 22, 23, 25 असं काही असेल. ती लोक प्रॉपरली प्रत्येक महिन्याला येऊन गोल्ड इन्व्हेस्ट करतात किंवा ज्वेलरी घेतात, बुक करतात, आमच्याकडे पैसे जमा करतात, मग घेऊन जातात. आणि त्यांचं क्लिअर हे आहे की बाबा हां, माझ्या मुलीचं लग्न आहे, या वर्षी होणार आहे, तिथपर्यंत मला एवढे तोळे तिला सोनं द्यायचं आहे,
मी आतापासून त्याची सुरुवात करते. अगदी बरोबर आहे. येस. मी ह्याच्या पलीकडेही जाऊन बोलेल की जर तुम्हाला माहिती आहे की तुमची डॉटर आहे, ठीक आहे, आजपासून मे बी आजच जन्माला आली मी तर म्हणतो, ठीक आहे, आणि 20-22 वर्षानंतर, 25 वर्षानंतर, 30 वर्षानंतर तिचं लग्न करायचं आहे. आज आम्ही ठरवून ठेवतो की नाही ठीक आहे, मी हिला एवढे तोळे सोनं देणार आहे, ठीक आहे. तुम्ही आतापासून त्याला इन्व्हेस्ट करू शकता, कारण आज जो सोना 75,000 मिळतो आहे तो 30 वर्षांनी 75,000 नाही मिळणार आहे नाही तुम्हाला. मिळणार. बरोबर. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही हे का समजून घेत नाही की ज्यावेळेस आपण 30 वर्षांनी किंवा 25 वर्षांनी तिचं लग्न करायला जाणार त्यावेळेस बाकीच्या गोष्टीचा खर्च किती हेवी असणार आहे. तुम्ही आजच्या तारखेला लॉन घ्यायला जा, 5 लाख, 4 लाख, 5 लाख, 7 लाख लागतात, बरोबर आहे. त्यावेळेस 30 वर्षानंतर किती असेल, अर्थात जेवायचं खर्च किती असेल. बरं, त्यावेळेस तुम्ही विलिंगली, तुम्हाला माहिती आहे कुठंतरी की बाबा हा खर्च मला करावा लागणार आहे. मग आत्तापासून समजा तुम्ही जर एक्स्ट्रा गोल्ड खरेदी करून ठेवलं आजच्या रेटनी आणि हळूहळू हळूहळू हळू करत गेले, 30 वर्षाची 25 वर्षाची होईपर्यंत तिला जेवढं द्यायचं तेवढं द्या ना, आणि बाकीच्या गोल्डनी बाकीचं तिचं लग्न करा ना. किंवा नाही, जर लग्नामध्ये एवढं सोनं एवढं एक्सपेन्सिव्ह असणार आहे की तिचं लग्नाचा खर्च असं निघून जाईल आणि बाकीच्या तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता, काही करू शकता किंवा अजून इन्व्हेस्ट करू शकता. बरोबर. इट इज द सेफेस्ट ॲसेट. इट इज द सेफेस्ट ॲसेट एव्हर इव्हॉल्ड. हे नैसर्गिक पैसा आहे, ह्याचा व्हॅल्यू इज अनबिटेबल. सो आपणही स्वतःला सवय लावून घेतलीच पाहिजे की सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा, पण मुलांनाही लावायला पाहिजे. Yes. मला त्याच्यातलं वन ऑफ द बेस्ट वेज असा वाटतो की सोने खरेदी करायला जाताना मुलांना पण बरोबर घेऊन जावं. येस, ऑफकोर्स. त्याची ती इनडायरेक्ट व्हॅल्यू त्यांना कळू दे कळू की अगदी छोट्या वस्तूची एवढी किंमत का आहे. किंवा मग जर समजा हे मी तिच्याबरोबरच नंतर मला मोठं काहीतरी करायचं असेल आणि मग मी मोडायला गेले, तर आईनं हे करायला पाहिजे की मुलीमध्ये ते इनडायरेक्टली किंवा मुलामध्ये ते इनडायरेक्टली व्हॅल्यूज जात आहेत. राईट. सो इट इज अगेन अ गुड प्रॅक्टिस. इट इज फॉर दी फॅमिली. जसं आपण लग्नाचं एक ठरवतो आणि प्रत्येक आई वडील आपल्या मुलांच्या लग्नाची प्लॅनिंग जन्म झाल्या करत राहतात. बरोबर. कारण त्यांना माहिती आहे की बाबा इंडियामध्ये वेडिंग हा खूप मोठा ओकेजन आहे. बरीच लोक कितीतरी खर्च करतात, काही लोक आपल्या पलीकडे जाऊन पण खर्च करतात समाजासाठी, बरोबर आहे. आणि पुढं जाऊन हे काय चेंज घेणार आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. मे बी अजून मोठं होईल किंवा कमी पण होऊ शकतो. जे मी बघत आलो आहे ते चेंज होत चाललं आहे आणि एका हायर लेवलला चाललं आहे. आज तुमच्याकडे पहिले फक्त लग्न असायचं, ठीक आहे, छोटं मोठं. आज आपण इव्हेंट्स करतो, आपलं संगीत असतो, काय डान्स इव्हेंट्स असतात, हल्दी असते, म्हणतात एन नंबर. बिकॉज आपल्याला ते लाईफ मोमेंट बनवायचं असतं की बाबा हा हे माझं आयुष्याचा खूप मोठा पॉईंट आहे लाईफचा, तर चला त्याला अजून किती बेटर, किती बेस्ट बनवू शकतो. कायमच्या आठवणी. हां, पहिले एक फोटोग्राफर असायचा, क्लिक मारायचा, घेऊन जायचा, आपलं तीच अल्बम असायची. आज तुमच्याकडे ड्रोन कॅमेराज आहे, आज तुमच्याकडे 4 तर फोटोग्राफर असतात, तुमचे फ्रेंड सर्कल नाही त्याच्यापेक्षा जास्त कॅमेराज असतात बाहेर समोर. तर ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च वाढत गेला आहे. आणि मी तेच म्हणतो परत की तिथंच माझं पॉईंट येणार की फ्युचरमध्ये हा कितपर्यंत जाईल ह्याचा तुम्हाला अंदाज नाही आहे. तर बॅकअप युअर सेल्फ. ठीक आहे, तुम्ही मे बी 30 जसं जसं टाईम जाईल तसं तसं मे बी तुम्ही चांगला पैसा कमवणार, मे बी तुमच्याकडे सफिशियंट पैसे असतील. पण मी तर म्हणतो समजा असतील पण, आणि गोल्ड जर असेल तर काय हार्म आहे, काय प्रॉब्लेम आहे. आणि नसेल तर गोल्ड आहे ना, काय प्रॉब्लेम आहे, बिंदास राहा. तर ते गोल्डची व्हॅल्यू जी आहे ना ती आपल्याला आपल्या मुलांमध्ये, आपल्या जनरेशन्समध्ये, आपण स्वतः जी लोक आज घर घ्यायचं आहे, हे करायचं, ते करायचं. तुम्ही बघा ना, जेव्हा पण कोणत्या लेडीला सोनं घ्यायचं असेल, मॅक्झिमम टाईम दे फोकस ऑन रेट्स, किंवा सोन्याचा रेट काय आहे. बरोबर. बघायला पाहिजे, नो डाऊट. पण तो रेट बघून तुम्ही डिसिजन मेकिंग कसं करू शकता, मला ते आजपर्यंत हा कोडा सुटलाच नाही आहे. बिकॉज 75,000नी आजचा रेट आहे, बरोबर आहे, तर हा 75,000 आहे. तुम्ही सोन्यासाठी थांबणार की बाबा सोनं परत 60,000 होणार आहे, तर नॉट पॉसिबल. सोनं तुमच्यासाठी नाही थांबणार आहे, बरोबर आहे. सोनं तर वाढतच जाणार आहे. तर मला तर असं म्हणायचं आहे की कोणत्याही पॉईंटला जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं आहे तर तुम्ही करून टाकायचं. मे बी तुम्ही 75मध्ये खरेदी केलं तर उद्या तो 73 होऊ शकतं, नाही होणार असं काही नाही आहे. पण तुम्ही 73 झाल्यावर विकणार आहात का?
नाही. तुम्ही ते घेऊन ठेवताय ना, तर तो 75 होईल, 78 होईल, 80 होईल, 85 होईल. तर हे तुमची प्रॉफिट बुकिंग आहे. दिस इज व्हॉट प्रॉफिट बुकिंग इज. तुम्ही कॉल घेऊ शकत नाही. मला बरेच कस्टमर्स असं म्हणतात की नाही आपल्या इथं पित्र पंधरवडा आला की सोनं कमी होत असतो. तो कावळा बसला आणि फांदी तुटली. तो एक स्पार्क आहे की बाबा हां असं होत असेल कधीतरी, पण तो प्रत्येक वेळेस होणार असं गरजेचं नाही आहे. सप्लाय आणि डिमांड ह्याचा फॅक्टर गोल्डच्या प्राइजेसवर आहे का, तर आहे. पण तोच एक फॅक्टर आहे का, तर नाही आहे. बऱ्याच काही जिओपॉलिटिकल डिसिजन्स ज्यावेळेस होतात त्यामुळे गोल्ड वाढत जातो आणि गोल्ड विल इन्क्रीज. ह्याला कोणी थांबू शकत नाही. मी आज आपल्याला वाटतं ना, मी स्वतः म्हणतो ना, ज्यावेळेस 50,000चा रेट फर्स्ट टाईम, बिकॉज इट्स अ बेंचमार्क राईट, की 50,000 इज अ बेंचमार्क, 75,000 इज अ बेंचमार्क, 1,00,000 रुपये एक बेंचमार्क आहे. आपण सर्व बघतो हा 1,00,000 रुपये सोनं होईल. जसं आपण चांदीला म्हणतो 1,00,000 चांदी होणार आहे. तर एक बेंचमार्क आला. तसं 50,000 ज्यावेळेस बेंचमार्कला टच केलं ना, तर इंडस्ट्रीमध्ये असं झालं की अरे आता काय 50,000 आहे, आता कोण सोनं घेणार आहे, एवढं महाग झालं आहे वगैरे वगैरे. काही नाही. रोज सेल वाढत चालला आहे. रोज कस्टमरचं फुटफॉल वाढत चाललं आहे. रोज कस्टमर एक्स्ट्रा सोनं घेत आहेत, कारण त्यांनाही कळत सुटलं आहे की बाबा अजून महाग होण्यापेक्षा आत्ताच सुरुवात करू आणि महाग जरी झालं तर थोडं थोडं घेऊ, पण घेत राहू. कंटिन्यूस प्रोसेस आहे ती घेण्याची, ती सेव्हिंग करायचं. तुम्ही ते पैसे घ्या, डब्यात ठेवा. घ्या 1,00,000 रुपये डब्यात ठेवा. पुढच्या वर्षी तो डब्बा ओपन करा, ते 1,00,000च निघणार बाहेर. अगदी बरोबर. तुम्ही घ्या सोनं 1,00,000चं, ठेवा त्याच डब्यात, त्याच्या शेजारच्या डब्यात. पुढच्या वर्षी त्याला काढा आणि त्याचं मार्केट व्हॅल्यू बघा. इट वुड बी मोर दॅन 1,00,000 रुपीज. राईट. इट वुड बी अराउंड 1,10,000, 1,20,000. राईट. तर वाय नॉट इन्व्हेस्ट, वाय नॉट वेअर इट. परत तुम्हाला तो दागिना वापरायला मिळतो, तुम्हाला 4 लोकांना दाखवायला मिळतो, तुम्हाला फील गुड फॅक्टर होतो की हां माझ्याकडे दागिना मी यूज करते त्याला. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला भेटत असेल तर वाय नॉट. म्हणजे सोने खरेदीचा असा कुठला शुभ मुहूर्त नाही, सोने खरेदी हाच शुभ मुहूर्त. हा शुभ आहे. याच्यापेक्षा शुभ काय. आणि सोनं माणूस खरेदी केव्हा करतो, वेन इज फायनान्शियल स्टेबल. ऑब्व्हियसली. माझ्याकडे पैसा आहे एक्स्ट्रा म्हणून मी सोनं खरेदी करतोय. तुम्ही जागा विकून किंवा गाडी विकून कधी सोनं खरेदी करत नाही. तुम्ही सोनं खरेदी करता का की बा हां माझ्याकडे एवढा बॅलन्स आहे, चल आपण हे घेऊया. म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस जर ठेवली ना, तर मी सांगतो येत्या 8-10 वर्षामध्ये यू विल बी वन ऑफ द रिचेस्ट कॅटेगरी इन इंडिया, ॲटलिस्ट इन इंडिया. बिकॉज गोल्डची व्हॅल्यू 5 वर्षा अगोदर काय होती, व्हॉट वॉज द रेट, डबलिंग झाला आहे तो. इट्स ऑलमोस्ट डबल. येस. आज गोल्ड 75,000-78,000 वर आहे. ते पण का आहे माहिती आहे, बिकॉज गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी 6-7 महिने अगोदर इम्पोर्ट ड्युटी काहीतरी 10% कट केली होती. म्हणून जर ती 10% कट नसती केली तर आज 85,000 वर गोल्ड होता. बरोबर आहे. आलं लक्षात. तो 85 वर असता. म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक युअर रिचिंग 1,00,000 रुपीज नाव. तर काय आपण का स्वतःला थांबून ठेवतोय. ठीक आहे, आज आपल्याकडे समजा तुमचं बजेट कमी आहे तर तुम्ही कमी गोल्ड घ्या. असं जरुरी नाही आहे की तुम्हाला जाऊन तो 1,00,000चंच सोनं घ्यायचं आहे, 50,000चंच घ्यायचं आहे, 5,00,000चंच घ्यायचं आहे. नाही, तुमच्याकडे जेवढं आहे तेवढं घ्या. परत अजून थोडे पैसे आले अजून घ्या. मग त्या दोघांना कंबाईन करून द्या. आता हॉलमार्क आहे ना, घट कुठं आहे, दॅर इज नो लॉस. मेकिंग चार्जेस जातात पण देन तुम्ही वापरता पण आहे, तर दॅर इज नो लॉस ॲज सच. यूज करा, इन्व्हेस्ट करा, रिइन्व्हेस्ट करा, तरच तुमचा तो ॲम्युनिशन जो आहे, म्हणजे जे आपण म्हणतो की हां जे इक्विपमेंट्स की पुढं जाऊन आपल्याला त्याला यूज करता येईल, तो तरच वाढणार आहे. जर तुम्ही थोडं 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 करतच त्याला गोळा करत गेले तर. मला खात्री आहे की ह्या उत्तरानं, ह्या चर्चेनं की बऱ्याच जणांच्या इन्व्हेस्टमेंटबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या थोड्याफार चेंज होतील आणि सोन्यामध्ये का इन्व्हेस्ट करू नये किंवा करावी, का करावी याच्याबद्दलच्या कल्पना अजून स्पष्ट झालेल्या दिसतील. आणि का आमच्याकडे यावं ते पण क्लिअर झालं असेल. राईटली सेड. एक वेगळा दृष्टिकोन की बाबा आज 2,000 आणि आमच्याकडे भाव कमी आहे. भाव कमी नसतं, मेकिंग चार्जेसमध्ये खेळायला जागा आहे. ऑफकोर्स आहे, पॉईंट असतो ज्याच्या खाली ती कॉस्ट जाऊ शकत नाही. राईट. तरी मी मार्केटमध्ये बघतो की लोक विकतात. इट इज प्युअर चिटिंग, आय वुड से. प्युअर चिटिंग. कुठं ना कुठं काही ना काही इन्वॉल्ड आहे आणि ग्राहकांनी आपला डिसिजन फार सतर्कपणे घ्यायला पाहिजे. हे तर खरं आहे ना. सोनं जगातली वन ऑफ द मोस्ट एक्सपेन्सिव्ह वस्तू आहे आणि तुम्ही त्याला इव्हॅल्युएट करताय फक्त ते 2-4% कारण तुम्ही वर्ल्डची मोस्ट व्हॅल्युएबल वस्तू खरेदी करायला
जात आहात आणि सर्वात स्वस्त घेण्याच्या चक्करमध्ये जात आहात.